हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीनं आपल्या नाका कामगारांना 1000 लोकांना आपण भांडी किट वाटप केलेली आहे। तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी अध्यक्ष तसेच हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना या आपण नाका कामगारांसाठी आज 1000 भांड्यांचे किट वाटप करणार आहे। डोंबिवलीसाठी 500 लोक आहे आणि उल्हासनगर आणि कल्याण यांच्यासाठी 500 लोक आहे। उल्हासनगरची गाडी आपण डायरेक्ट तिकडे उल्हासनगरला पाठवलेली आहे। असा आपण कार्यक्रम आज नियोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष नंदूदादा परब तसेच गटनेते आपले शशिकांत कांबळे साहेब होते, तसेच महिला मोर्चा अध्यक्ष आपल्या रेखाताई चौधरी होत्या, तसेच बरेचसे आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते। आज आपल्या हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचा युवा अध्यक्षाचा आज वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त आपण आज कमीत कमी 100 लोकांचं रक्तदान शिबिर केलं आज आपल्या इथं आज, आणि हे 1000 लोकांना आज भांडे किट वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला होता। गोरगरीब कामगारांसाठी ही योजना आपण राबवत आहे आणि ही योजना हक्काची महाराष्ट्र मजदूर संघटना तसेच भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी यांच्यातर्फे आपले महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविदादा यांच्या वतीनं हे आपण कार्यक्रम लावलेला आहे। या कार्यक्रमाचं नियोजन सगळं नंदूदादा यांनी नियोजन केलेलं आहे। खरोखर भारतीय जनता पार्टी हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या पाठीमागं स्ट्रॉंगपणे उभे असते। कधी काही वेळ असू द्या, कोणती वेळ असू द्या, काही असू द्या, कोणताही महानगरपालिकेचा कार्यक्रम असू द्या, हॉस्पिटलचा कार्यक्रम असू द्या, भारतीय जनता पार्टी हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेमध्ये स्ट्रॉंगपणे उभे राहतात। आताच कालच एक मजदूर आपला ऑफ झाला, त्या कामगारासाठी आपण 10 लाख रुपये नुकसान भरपाई बिल्डरकडनं घेऊन दिली। त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या पाठीमागं स्ट्रॉंगपणे उभी होती आणि हक्काच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सर्व पदाधिकारी पण स्ट्रॉंग उभे होते।